नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे। 1 मार्च पासून आता तुम्हाला मोठमोठ्या पेन्शनधारकांसाठी तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। आता पेन्शनधारकाची पेन्शनमध्ये कोणकोणत्या पेन्शनधारकाची वाढ होणार आहे? सरकारने सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। पेन्शनधारकांनो काय नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोणती सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्याकडे आजची बातमी महत्त्वाची आहे। कारण आता येणाऱ्या 1 मार्च पासून अनेक पेन्शनधारकांची पेन्शन आता वाढणार आहे। याची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। त्यामुळे तुमची पेन्शन किती आहे, हे तुम्हाला किती हजारने वाढणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। नुकत्याच झालेल्या पेन्शनच्या मीटिंगमध्ये अनेक वेगवेगळे पेन्शनधारकांची कोणकोणती पेन्शन्स कल्याण विभागाने कोणकोणते पेन्शनधारक पात्र असेल त्याची गणना कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे। आता केंद्रीय सरकारच्या ज्या राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी जी महागाई भत्ता आहे आता तो डीआर वाढून 46 पर्यंत वाढवला आहे। तर सुधारित महागाई सवलत लागू केलेली आहे। बघा आता तुम्हाला जी पेन्शन आहे ती तुमची अनेक हजारांनी तुमची आता पेन्शन वाढणार आहे। तसेच केंद्र शासनाने पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्हाला जी 1 मार्च पासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत ते वाढणार आहेत, ते कितीने वाढणार आहेत, काय वाढणार आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पहा। मित्रांनो, कोणकोणत्या निवृत्तीधारकांना म्हणजे तुम्हाला किती लाभ मिळणार आहे बघा। वेतनधारकाला किती हजार रुपये पेन्शन वाढवून मिळणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकाला क्षेत्रातील वेतनधारक, नागरी वेतनधारक, नंतर वेगवेगळे वेतनधारक आहेत, रेल्वे वेतनधारक, तर तसेच महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व पेन्शनधारकांसाठी हा मोठा लाभ आता दिला जाणार आहे। तर जे महाराष्ट्र राज्यातील पेन्शनधारक पेन्शन घेतात त्यांच्या पेन्शनमध्ये 1 मार्च पासून आता वाढ होणार आहे। याची माहिती महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे जे डिपार्टमेंट आहे पेन्शनधारक डिपार्टमेंट याची माहिती दिलेली आहे। आता कोणकोणती माहिती दिलेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर लक्ष देऊन व्हिडिओ पहा। तर शासनाला कोणकोणत्या गोष्टी वाढवायच्या आहेत, नंतर अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तुमची जी पेन्शन आहे ती आता वाढवून येईल या संदर्भात सरकारने आता मोठे अपडेट दिले, त्यामुळे व्हिडिओ लक्ष पूर्वक पहा। आता यामध्ये कोणकोणते डिटेल्स आहेत, कोणकोणते अटी शर्ती आहेत। आता ऑल ऑफ इंडिया सर्व्हिस पेन्शनर्स फॅमिली आणि प्रोव्हिजन पेन्शनचा जो लाभ मिळाला होता तो राज्यसेवा करणाऱ्या पेन्शन घेणाऱ्या सर्व पेन्शनधारकांसाठी हा आता मोठा लाभार्थ्याला निम सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्याच्या पेन्शनबाबत सुद्धा मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। तर सर्व पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी संपूर्ण मोठी अपडेट आलेले आहे। तर पेन्शन बाबत मोठा खुलासा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने केलेला आहे, त्यामुळे सर्व पेन्शनधारकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। सेवानिवृत्तीनंतर तुमचा ईपीओ आणि पेन्शन आणि स्कीम ईपीएस मधून तुम्हाला पेन्शन मिळाले, आणखी माहिती सुद्धा सोपे झालेले आहे। तर हा बदल 1 मार्च 2025 पासून लागू होईल। कर्मचारी भविष्य निधी व निर्वाह निधी ईपीएफ आणि चेक कर्मचारी पेन्शन म्हणजेच ईपीएस 1995 म्हणजे 1995 रुपयाने वाढ देण्यात आलेला आहे, याचा लाभ देण्यात आलाय। तर सरकारी पेन्शनधारकांसाठी केंद्र कृती पेन्शन पेमेंट सिस्टीम म्हणजे सीपीएस, तसेच राज्य सरकार 1900 रुपये सरकारी पेन्शन घेत आहे। तर त्या पेन्शनधारकांना आता हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। तर तुम्हाला म्हणजेच 1995 पासून जे पेन्शनधारक आहेत तर त्या पेन्शनधारकांना सुद्धा त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ आता करण्यात आलेली आहे, आणि ती वाढ आता 1 मार्च पासून होणार आहे। म्हणजे तुमची पेन्शन नेमकी किती आता वाढणार आहे याबद्दल सविस्तर माहिती एक मोठी अपडेट आज दिलेली आहे। तसेच तीच अपडेट सविस्तरमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। तर केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड आणि पेमेंट पेन्शन या तुम्ही सीपीएस कडून कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे तुम्हाला डीपीएस 1995 अंतर्गत जो प्रस्ताव देण्यात आला होता, तुम्हाला जी पेन्शन वाढणार आहे तर ती किती हजार रुपये वाढणार आहे। तर बघा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला जर पेन्शन आणि पेन्शन कितीने वाढणार आहे, कोणत्या पेन्शनधारकाला वाढणार आहे हे समजणार असेल तर तुम्हाला 2 मिनिटे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तसेच मित्रांनो, तुम्हाला जर जी पेन्शन थोडी वाढवून मिळण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणकोणती प्रोसेस नेमकी काय करायला लागणार आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमचा जर आता वर्ष पूर्ण झालं असेल आणि तुम्हाला सरकारकडून पेन्शन येत असेल, म्हणजे तुमचं 58 वर्ष पूर्ण झालं असेल आणि तुम्हाला सरकारकडून पेन्शन येत असेल, ते पेन्शन आता वाढवून सुद्धा मिळणार आहे। ते सर्व पेन्शनधारक अर्ज आता कुठं करायचा आहे नंतर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे।
तर किती हजार रुपये पेन्शन वाढणार आहे ही सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर 1 मार्च पासून 1 मार्च 2025 पासून तर ती किती वाढणार आहे बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2025 मधील सर्वात मोठी अपडेट या माध्यमातून तुम्हाला पेन्शन किती मिळते ती 1 मार्च पासून तुम्हाला तुमच्यासोबत बँकेसोबत मिळणार आहे। तर तुम्हाला यासाठी तुम्हाला ही माहिती असते की मी समजून सांगणार आहे, तर तुम्हाला पुढील माहिती सुद्धा अशीच माहिती मी वेगळी माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बँकेची सरकारकडून जी पेन्शन आहे ती तुम्हाला जर वाढवायची असेल तर तुम्हाला जी पेन्शन वाढीव पेन्शन कशी मिळवायची त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे। सरकारला एक विशिष्ट प्रकारचा अर्ज भरावा लागणार आहे। तर ते सुप्रीम कोर्टाच्या नोव्हेंबर 2022च्या आदेशानुसार बघा कोणते अपडेट आले ते बघा। तर तुम्हाला पेन्शन किती वाढवून मिळवायचे, तुम्हाला पेन्शन कोणाकोणाला वाढवून घ्यायचे, तर तुमच्या पेन्शन वाढवून मिळण्यासाठी तुम्हाला कोणता अर्ज करायचा आहे बघा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF ने काही मार्गदर्शक सूचना सुद्धा केलेल्या आहेत 2025 मध्ये जाहीर केलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला आत्ताचे नियोजित निवृत्ती वेतन मिळतं, जी पेन्शन मिळते। तुम्हाला जास्त पेन्शन मिळण्याकरता काय करायचं आहे बघा। तुम्हाला जर जास्त पेन्शन हवे असेल तर तुम्हाला जास्त पेन्शन असं लागत असेल तर तुम्हाला बँकेमध्ये अर्ज करायचा आहे। तो नेमका अर्ज काय करायचा आहे मित्रांनो, तुम्हाला पेन्शन कशी वाढणार आहे बघा। तुम्हाला आता सर्व सांगतो। आता ते सर्व काय असेल तर अनेक लाखो आजी माजी कर्मचारी पेन्शन वाढण्यासाठी एक आंदोलन सुद्धा झालं होतं। आता ते आंदोलन आता सक्सेस होईल। आता जे 1 मार्च पासून त्यामध्ये वाढ होणार आहे। आता ती तारीख 100% पडणार आहे। ती पेन्शन किती हजार रुपये वाढणार आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला 1995 पासून जी स्कीमची सुरुवात झाली तेव्हा ते पेन्शन पात्र पगारची मर्यादा होती दरमहा 5,000 रुपये। 1995 ला पेन्शनची स्कीम सुरू झाली आणि ती पेन्शनची स्कीम 5,000 रुपयाची कालांतराने सप्टेंबर 2015 म्हणजे आता मूळ वेतन आहे तुमचं 15,000 आणि त्यामध्ये 2,000 ची वाढ होऊन पेन्शन धारकांना म्हणजे जवळ 16 ते 17,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तसेच तुम्हाला मिळणारे पेन्शन कशी वाढवायची ह्या संदर्भात सुद्धा तुम्हाला कोणकोणता अर्ज भरून द्यावा लागणार आहे। आता पैसे मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं किमान वय हे 58 असावं लागतंय। आता तर तुम्हाला माहितच आहे मित्रांनो, यांनी किमान 10 वर्ष सेवानिवृत्ती घेतलेल्या 50 ते 57 वर्ष सेवानिवृत्ती घेतलात तर त्यांना कमी पेन्शन सुद्धा मिळू शकते। 50च्या आत तर तुम्ही काही लोक सेवानिवृत्ती घेतात तर त्यांना पेन्शन कमी मिळू शकते आणि तुम्ही 57 वर्षाच्या वरती घेतलात तर त्यांना पेन्शन जास्त मिळू शकते। हे तर तुम्हाला माहितच आहे। जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालाय बघा लक्ष देऊन, तर तुम्हाला पेन्शन किती हजारांनी वाढणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढील सांगणार आहे। त्यासाठी पुढील 2 ते 3 मिनिटं तुम्हाला सगळे व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तुमची जी काही तुमची रक्कम मर्यादा 6,000 रुपये 500 वरून 15,500 पर्यंत वाढ करण्यात आले, तर जो निर्वाह निधी आहे त्यामध्ये 30% वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला जे वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारने पेन्शन वाढवण्यासाठी ज्या परवानगी दिल्या आहेत, तर तुम्हाला जे 50,000 तुमचं सपोज 40,000 तुमचं पेमेंट आहे त्यामध्ये 2,000 वाढ करून तुम्हाला 42,000 पर्यंत तुमची पेन्शन वाढू शकते। तर ती पेन्शन आता किती हजार रुपये निवडणार आहे, जी पेन्शन तुम्हाला 2025 पर्यंत कोणती किती वाढ होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर तुम्हाला पाठीमागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं 2,000 प्लस करून देण्यात आले, तर आता त्याच्यामध्ये 4% वाढ आता तुम्हाला झालेलं आहे। जे निवृत्ती केंद्र म्हणजे निवृत्ती केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या पेन्शनधारकांमध्ये वाढ होणार आहे, ते आता किती वाढ होणार आहे बघा। सविस्तर माहिती उदाहरणासहित तुम्हाला समजू शकतो बघा। केंद्र सरकार 100 रुपये पेन्शन मिळते, यामध्ये जर तुमचे 40,000 तुमचं पेन्शन आहे त्यामध्ये 42,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये आता तुम्हाला वाढ होऊन 42,000 रुपये 700 रुपये मिळणार आहेत, म्हणजे 42% सुरुवातीच्या पेन्शनधारकांना DR आणि 16,800 ज्यांना मिळत होते तर त्यांना 16,000 मिळतोय, त्यांना आता ती पेन्शन 18,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो ही 2025 मधून सर्वात मोठी अपडेट आले। मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपले YouTube चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।